नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1च्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारत सेवाश्रम संघाच्या शतकपूर्ती निमित्तानं शिलाँगमध्ये आयोजित एका कार्यक्रमाला दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. भारत सेवाश्रम संघ ही जगभरातील वंचित लोकांच्या विकासासाठी समर्पित असलेली संघटना आहे. ही संघटना दारिद्र्यानं पीडित लोकांचं कल्याण, आपत्ती निवारण, आरोग्य सुविधा आणि आदिवासींचं उत्थान यासारखे कार्य करते. शस्त्रधारी बंडखोरांचं आव्हान मोडून काढण्यासाठी नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची नवी दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी नवी रणनीती तयार करण्यात येणार आहे. या बैठकीत छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, महाराष्ट्र, तेलंगण, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. या बैठकीला 35 नक्षलग्रस्त जिल्ह्यांचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक देखील हजर राहणार आहेत. यावेळी नक्षली हालचालींची अचूक माहिती देण्यासाठीच्या यंत्रणेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याबरोबरच परिणामकारक व्यूहरचना करण्यावर भर देण्यात येणार आहे. रेल्वेमध्ये सौर ऊर्जेच्या आधारे विद्युतीकरण करत असल्यामुळे येत्या 10 वर्षांमध्ये सुमारे 41,000 कोटी रुपयांची बचत होणार असल्याचं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत 42% रेल्वे रुळांचं विद्युतीकरण करण्यात आलं असून येत्या 5 वर्षांमध्ये हे प्रमाण दुप्पट होईल असंही त्यांनी सांगितलं. ते गुवाहाटीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. येत्या 1 वर्षामध्ये 1,000 मेगावॅट विद्युत निर्मितीसाठी रेल्वे प्रतिबद्ध असल्याचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. त्यांनी यावेळी राणीनगर, जलपायगुडी, न्यू बोनगायगड, गुवाहाटी या मार्गावर रेल्वे विकास निगमकडून करण्यात येत असलेल्या विद्युतीकरण कार्याचा शुभारंभ केला. जम्मू काश्मीरमध्ये एका पोलीस तुकडीवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांवर केलेल्या गोळीबारीमध्ये एक दहशतवादी ठार झाला असून एक पोलीस जवान शहीद झाला आहे. फयाज अहमद अशवार असं या दहशतवाद्याचं नाव असून 2015 मध्ये एका दहशतवादी हल्ल्यामध्ये त्याचं नाव आल्यापासून पोलीस त्याच्या मागावर होते. त्याच्यावर पोलिसांनी 2 लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं होतं. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये काही नागरिकांचा बळी गेला असल्याचंही राज्याचे पोलीस महासंचालक एस.पी. वैद यांनी सांगितलं. संरक्षण दलातल्या कर्मचाऱ्यांसाठी 3 मे पासून 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात आल्या आहेत. हा आयोग लागू झाल्यापासून नॉन फंक्शन अपग्रेड म्हणजेच वेतन बढती लष्कराच्या पद्धतीनं लागू होणं गरजेचं आहे असं प्रतिपादन लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी काल पुण्यात केलं. वॉर वाउंडेड फाउंडेशनच्या वतीनं युद्धात जायबंदी झालेल्या जवानांसाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान रावत बोलत होते. 2019 हे वर्ष युद्धात जायबंदी झालेल्या जवानांसाठी असेल. या वर्षात या जवानांसाठी विविध उपक्रम राबवले जातील असं रावत यांनी यावेळी सांगितलं. लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल पी.एम. हरिज यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात माजी जवानांचा सत्कार करण्यात आला. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते काल नवी दिल्ली इथं राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स तथा माहिती तंत्रज्ञान संस्था NIELITच्या हरित भवनाचं उद्घाटन करण्यात आलं. डिजिटल साक्षरतेव्यतिरिक्त सायबर सुरक्षा क्षेत्रातल्या नवनवीन संकल्पनांसाठी कुशल मनुष्यबळाची देशाला गरज आहे. NIELIT सारख्या संस्थांच्या माध्यमातून हे कुशल मनुष्यबळ देशाला मिळू शकतं. त्यामुळे देशातल्या प्रत्येक राज्यात अशा प्रकारची किमान एक तरी संस्था स्थापन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं प्रसाद यावेळी म्हणाले. केंद्र तसंच राज्यांमध्ये प्रत्येक नागरिकाला सरकारी सुविधा डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रसाद यांनी यावेळी सांगितलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25 वाजून